व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। तब्येत आज जरा छान वाटतेय, बरं वाटतंय। सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतोय, तुमच्याशी संपर्क साधतोय, त्यामुळे एक फ्रेशनेस आहे। आज या फ्रेशनेस मध्ये आणखी फ्रेशनेस आपण आणणार आहोत, जो की तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे माजी बेस्ट सीएम उद्धवजी ठाकरे यांचे एक दोन किस्से तुम्हाला सांगायचे आहेत आणि त्या किस्स्यांनंतर एक क्लिप तुम्हाला दाखवायची आहे, जी त्यांनी विधान परिषदेमध्ये भाषण करताना जे उच्चारलेलं आहे वाक्य ते अधोरेखित करण्यासारखं आहे, म्हणून ती क्लिप सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। मात्र सुरुवात आपण करूया उद्धवजींच्या लोकसभा प्रचार सभेच्या घटनांपासून, किस्सांपासून। माफ करा, झालं काय, छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभा प्रचारादरम्यान उद्धवजी आले होते आणि मग तिथे भाषण केलं जोरदार। सगळी पेड पब्लिक होती, आम्ही पण उपस्थित होतो तिथे। अर्थात आम्ही पैसे घेतलेले नव्हते, आम्ही कव्हरेज घ्यायला गेलेलो होतो। ते भाषण ऐकताना वाक्याला हसू येत होतं की अशा माणसाच्या हातामध्ये महाराष्ट्र, अरे बापरे, अवघड आहे। बरं, त्यांचं ते भाषण उरकलं आणि ते तिथून निघाले, मुंबईकडे रवाना झाले। मुंबईकडे जात असताना वाटेतच त्यांना जोरात सुसू लागली। बरं, आता हा जो किस्सा आम्ही सांगतोय हा खोटा अजिबात नाहीये, ही वस्तुस्थिती आहे, सत्यता आहे आणि हे उद्धवरावांनी स्वतः त्यांच्या पुढच्या प्रचार सभेच्या भाषणामध्ये बोलून दाखवले। तर गंमत बघा काय झाली, त्यांना जोरात सुसू आली आणि मग त्यांनी गाडी थांबवली। जवळच त्यांना एक घर दिसलं, त्यांचा पीए पटकन पळत गेला आणि त्या घरातल्या लोकांना सांगितलं की उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि त्यांना वॉशरूम यूज करायचंय। ते म्हटले, अरे या या या, काय प्रॉब्लेम नाहीये, उद्धवजी आमचे चरण आमच्या घराला लागतायत, दाराला लागतायत। मग उद्धवजी गेले, नमस्कार चमत्कार करण्याऐवजी तडक वॉशरूम गाठलं, फ्रेश झाले। अर्थात हलकं होणं हा नैसर्गिक अधिकार आहे प्रत्येकाचा, पण त्याच्या पुढे जे घडलं ते अत्यंत चमत्कारिक होतं, जे त्यांनी त्यांच्या पुढच्या भाषणामध्ये नमूद केलेलं आहे। त्याच्या पुढे काय घडलं तर उद्धवजींचं म्हणणं असं होतं की मी सुसू गेल्यानंतर जसा दरवाजा उघडला तशा त्या घरातल्या काही महिला भगिनी पंचारतीचं ताट घेऊन माझ्या समोर उभ्या होत्या मला ओवाळण्यासाठी। आहे की नाही कमाल किस्सा, आहे की नाही हाईट। तुमच्या सोबत कधी असं घडलेलं आहे का की तुम्ही सुसूला गेलेला आहात आणि सुसूवरून परत येत आहात तेव्हा दरवाजा उघडल्या उघडल्या तुमच्या घरातल्या महिला, माता, भगिनी, आई, आजी यांच्यापैकी कोणी आरतीचं ताट घेऊन उभा आहे? अरे ते आरती करण्यासारखं कार्य आहे का? आपण काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, कुठे बोलतोय, याचे काय परकर्शन असणार आहेत, याचा काहीच विचार हे लोक करत नाहीत। हे लोक म्हणजे पर्टिक्युलरली ठाकरे, त्यातही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे। आता पुढचा एक किस्सा त्यांचा असा आहे की उद्धवजी हे मुख्यमंत्री होते आणि त्यांना तेव्हा चमकोगिरी करायची होती, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या, मात्र त्या कागदावरच राहिल्या, त्या कधीच जमिनीवर आल्या नाहीत। मात्र मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते आणि तिथे यांनी विचारलं की का हो, तुम्हाला आपण जी कर्जमाफी केली ती भेटली का? म्हणे साहेब काहीच भेटलं नाही। बरं, जे नियमित कर्ज भरतात त्यांना जी आपण सवलत देतो ते तरी भेटलं का? म्हणे साहेब ते पण नाही भेटलं, म्हणे घ्या तोंडावर पडले। अशीच घटना यांच्यासोबत कोकणात घडली। कोकणात काय घडलं तर कोकणामध्ये हे फुशारक्या मारण्यासाठी गेलेले असताना तिथल्या काही सुज्ञान महिलांनी, सुज्ञान माता भगिनींनी यांना स्पष्ट
जय महाराष्ट्र करत सांगितलं, साहेब तुम्ही इथून आता निघा, तुम्ही जा, आम्हाला तुमची गरज नाही. हे यांचं विशाल असं कर्तृत्व. आणि आता तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये भाषण करत असताना अत्यंत चमत्कारिक असं एक विधान केलेलं आहे. ते विधान आम्ही तुम्हाला ऐकवणारच आहोत. मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. मध्यंतरी मराठवाड्याचा आम्ही दौरा केला कडकत्या उन्हामध्ये. साहजिकच आपल्याकडे काही गाड्या घोड्या नाही आहेत, तर पोरं बाईक काढूनच इकडे तिकडे हिंडत होते सगळे आम्ही. 2-3 जणांना ऊन लागलं, मलाही ऊन लागलं, डिहायड्रेशन झालं, फूड पॉइझनिंग झालं, त्यामुळे बेड रेस्ट होती. मात्र आता काळजी करण्यासारखं काही नाही. पण परिस्थिती जी बघितली ना आम्ही, ती अत्यंत भीषण आहे. पाण्याची टंचाई प्रचंड आहे. अहो गावाचा सोडा, शहरात पाणी नाहीये साहेब. दर 2 दिवसाला 3 दिवसाला टँकर मागवावे लागतात आणि ते टँकर सुद्धा वेळेवर येत नाहीत. हालाकीची परिस्थिती झालेली आहे लोकांची. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांची मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण कर्कग्रस्त रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मदत करायला आलेलो आहोत, तशीच यांची सुद्धा आता आपल्याला करायची आहे. बरं, ते रुग्णांचे जे नातेवाईक आहेत ना, त्यांना तिथे उठा बसायला सुद्धा जागा नाही. हो, ऊनच इतकं आहे, उन्हाचा तडाखाच इतका आहे. जमिनीवर पाय ठेवला तर चप्पल भाजेल अशी गत झालेली आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्याला त्यांच्या मदतीला धावून जायचं आहे. आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपल्याला जे काही करता येईल ते सगळं आपण करणार आहोत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुमच्याच्यानं, तुमच्या मर्जीनं, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर निश्चितच द्या. एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरणार आहे. तेव्हा मन मोठं करा मित्रांनो आणि सहकार्य करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून फक्त व्हॉट्सअपवर आम्हाला शेअर करा, म्हणजे त्याचा आपल्याला व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येऊ शकतो. आणि भविष्यामध्ये आपण किती कमवले आणि किती कुठे कुठे कसे कसे खर्च केले हे आपण आपल्या देणगीदारांना सांगू शकतो. तेव्हा मन मोठं करा आणि सहकार्य करा मित्रांनो. आता बघूया उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमधल्या आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोललेत. प्रत्येक जण इकडे येतो आणि काही ना काहीतरी देऊन जातो. आम्ही काय दिलं हे आम्ही काय सांगण्यासारखी गोष्ट नाही. ते जर काही दिलं असेल तर काही असेल ते असेल. अरे कहना क्या चाहते हो? ऐकलं, आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आम्ही बरंच काही केलेलं आहे, पण नेमकं काय केलेलं आहे हेच यांना सांगता येत नाहीये. जे केलं आहे ते केलं आहे, केलं असेल तर केलं असेल आणि जे केलं ते केलं. अरे अशी कोणती भाषा असते? ही संविधानिक भाषा नाहीये. अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला बोलताना. आकडेवारी निशी तुम्ही बोलले गेले पाहिजे. मागे असाच एकदा एक प्रसंग घडलेला होता. पेट्रोल डिझेलच्या भावावरून पत्रकार परिषद घेतली होती यांनी संयुक्त. तेव्हा अजितदादा पवार बाजूला बसलेले होते. प्रत्येक गोष्ट उद्धव ठाकरे अजितदादा पवार यांना विचारून बोलत होते. यातच दिसून येतं की यांचा अभ्यास कसा आहे. मुळातच काय आहे, संघटन आणि राज्य प्रशासन कसं चालवायचं ह्या दोन्हीचीही या माणसाला जाण नाही. संघटन चालवायचं म्हटलं तर यांच्या नाका खालून यांचे आमदार खासदार निघून गेले, पदाधिकारी निघून गेले, हजारो कार्यकर्ते, शेकडो जिल्हा अध्यक्ष निघून गेले. आणि राज्य प्रशासनाचा तो गोंधळच आहे सगळा. आयुष्यभरामध्ये एकदा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे, त्या सुवर्ण संधीचा फायदा उचलण्याऐवजी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षांमध्ये हे फक्त 2 वेळा 2-2 तासांसाठी मंत्रालयात गेले आणि तिथे सुद्धा मंत्र्यांना त्यांच्या अँटी चेंबरमध्ये किंवा चेंबरमध्ये एंट्री नव्हती. हे यांचं कर्तृत्व. आणि हे सांगतात की आम्हाला शिकवू नका राजकारण काय असतं आणि आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय. तुम्ही काय केलंय सांगू? पालघरच्या साधूंची हत्या या बाबतीत तुम्ही काय केलंय? पत्राचाळ काय केलंय? मनसुख हिरेन काय केलं?
100 कोटींची वसुली काय केलं? दिशा सलियान सुशांत सिंग प्रकरण काय केलं? अशा अनेक गोष्टी आहेत. कर्जतच्या फार्म हाऊसवर काय काय घडलेलं आहे त्याचे तर किस्सेच निरनिराळे आहेत. मग आपला पाय इतका खोलात असताना, इतका बुडात असताना आपण विनाकारण एखाद्यावर टीका करत बसण्यामध्ये अर्थ नाहीये. ही जी केलेली घाण आहे ती आधी स्वच्छ करायला पाहिजे, ती साफ करायला पाहिजे. एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरी जातात, भेटी देतात. स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या तर जातातच, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या पण जातात. उद्धव ठाकरे अहो एकनाथजी शिंदे यांनी बोलवलेल्या भोजन संध्येला तुमच्याच गटातले आमदार आणि खासदार गेलेले आहेत. आणि आता कुठल्याही क्षणी हा गट फुटू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर. हे निर्विवाद सत्य आहे. त्याचं कारण देखील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच सविस्तरपणे सादर करू मित्रांनो. मात्र तुर्तास आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला निश्चितच कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. या तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला नवनवीन विषय सुचतात. त्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि मोलाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता परत एकदा विनंती, कडाक्याचा उन्हाळा आहे मित्रांनो. होरपळणारा शेतकरी, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे चटके खाणारे नातेवाईक यांची मदत आपल्याला पुन्हा एकदा पुढे येऊन करायची आहे, मोठ्या प्रमाणावर करायची आहे. नम्र विनंती आहे, या सत्कर्मामध्ये प्रभू श्री रामाचं नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, आपल्या इच्छेनुसार आपल्याला जे काही योगदान देता येईल ते नक्की द्या. तुमच्याकडे जीपे, फोनपे क्रमांक आहेत, त्यावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल. भविष्यामध्ये जर कोणी आपल्याला विचारणा केली की किती पैसे आले आणि कुठे गेले, तर ते आपल्याला दाखवता सुद्धा आलं पाहिजे. म्हणूनच आपण ही सगळी काळजी घेत आहोत. तेव्हा मन मोठं करा मित्रांनो. आपला एक एक रुपया देखील अनेकांसाठी लाख मोलाचा ठरतो. तेव्हा पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब. भारत माता की जय. जय श्रीराम.